सो गाईस मी चिकन धुवून घेतलं आहे. आता त्याला मॅरिनेट करूया छान. सो आता मी सॉल्ट ॲड केलं आहे. थोडं स्पायसी बनवायचं आहे म्हणून 2 टेबलस्पून दॅट इज ब्लॅक पेपर. हळद यूज. आणि गाईस हे एव्हरेस्टचं चिकन मसाला आहे. आणि छान हे गाईस मिक्स करून घ्यायचं आहे. ओके सो गाईस आता मी हे राईचं तेल आहे. राईचं तेल घालूया. ओके राईचं तेलात चिकन बनलं. राईच्या तेलात मटन आणि चिकन छानच बनतं ना. तर माझी मम्मीनं हे बनवून ठेवते ऑलरेडी. पेस्ट अशी रेडी असते आमची. ओके आलं लसूण आणि मिरची आहे त्याच्यामध्ये. सो मिरची टाकल्यावर लगेच कांदा टाकला. सो आता हे कांदा शिजलाय काय? कांदा हलकासा मऊ झालाय. आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचा. हे आम्ही असं बनवून ठेवतो म्हणजे ते कसं शॉर्टकट होतं. झटपट पटापट. तू टाकतोस का? सो आता कांदा छान असं शिजलंय. आपण आता ह्यामध्ये मसाले ॲड करायचे आणि कोथिंबीर कधी ॲड करायची? नंतर. आता इथे आपल्याला लाल तिखट टाकायचे 2 चमचे. पण आपण मिरच्या घातल्यात म्हणून मी 2 चमच ऑलरेडी टाकलंय हा चिकनला. मग काय उपयोग आहे लाल तिखट इथे टाकून? मिरच्या पण जास्त घातल्यात फोडणीला. मग नको टाकू. अन्नाचं तिखट होईल. लाल तिखट टाकण्याचा अर्थच नाही. बघितलं काहीच हे असं लक्षात ठेवायचं. थोडंसं टाक पण चालेल. आपला मसाला काय तिखट नाही. हो आणि तिखट नाही होणार. आमच्या हाताला माझ्या हाताला स्पेशली गोड चव आहे. गोड माणूस गोड चव. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो हा एकच दिला. असल्यामुळे जास्त टॅमॅटो नाही वापरत. एकच टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय. पण तो मोठा टॅमॅटो आहे. अच्छा. असे वाले. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. ही फोडणीमध्ये टाकल्यावर सुगंध छान येतो. म्हणजे टोमॅटो असं छान शिजला पाहिजे. सो मी झाकण लावतो. वाव टोमॅटो गळले. आता आपण याच्यामध्ये वाटप घालूया. ॲक्च्युली माझ्या मम्मीचं कुकिंगचं चॅनल आहे गाईस, चित्रा काटकर म्हणून. सो ती असं जेवण बनवताना तिला असं वाटतं की आपण चॅनलवरतीच टाक. आता आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप टाकणार आहोत. हे वाटण केलेलं आहे. सुका खोबरा भाजून वाटलेलं आहे. आता हे पण 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं. हा चिकन आहे. आता मी मॅरिनेशन केलं आहे छानपैकी. तर तो टाक. ऑलमोस्ट रेडी आहे. मी मॅरिनेशन केलं म्हणून ते छान होणार आहे. बाकी मम्मीने थोडी हेल्प केली आहे. बाकी सगळं मीच केलं आहे. ठीक आहे. सो गाईज तुम्हाला जर असे रेसिपीज हवे असतील चिकनचेच नाही बाकी पण, तर तुम्ही माझ्या मम्मीचं चॅनल आहे चित्रा काटकर, त्याला फॉलो करा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन.